गोलंदाजी त्याच्या माध्यमातून चांगली गोलंदाजी म्हणावं लागणार आहे. फक्त 6 धावा तो खर्च करतोय, 5 धावा. यावेळेस मोठा फटका, गौरव नावाचा ब्रँडेड क्वालिटीदार षटकार, 6 धावा. किती धावा खर्च केल्या होत्या असा प्रश्न सरांना केलाय. 14 धावा. परंतु यावेळेस मात्र आपण पाहतोय गौरव नावाचा ब्रँडेड वादळी फटका, 6 धावा. नक्कीच थोडीशी बांधिलकी किंवा बिड्या ठोकल्या जातील हाच हेतून या गोलंदाजाला गोलंदाजी मुख्य खेळपट्टीवर आमंत्रित केलाय. हो पहा किती सुरेख गोलंदाजी. यावेळेस वॉट अँड वेज केलं, परंतु इंटू द गॅप चेंडू चाललाय सीमारेषा पलीकडे. मात्र चेंडू छूम अंतर होतोय, सीमारेषा गेला होता. संकट मोचन केली करेल. ओ वॉट अँड वेज स्ट्रोक साठी जागा बनवलाय, फटका सजवलाय. वायलिस काऊ कॉर्नर झोनच्या वरनं येतोय षटकार देण्यात येणार आहे. कारण एक चांगला समालोचक म्हणून त्याची ओळख आहे या समाजामध्ये. चांगलं व्यक्तिमत्व, चांगलं कर्तृत्व, चांगलं नेतृत्व त्यांच्या माध्यमातून. मात्र यावेळेला चेंडू सरळ निघून जातोय सीमारेषा पलीकडे. येतोय संघर्षाचा चौकार. ओमसाई बिलीवर संघाला पुढचा चेंडू पुन्हा एकदा कल्पेश. खूपच सुंदर फटका, चेंडू जातोय ऑफच्या दिशेने. दन 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 चौकार. खूपच उत्कृष्ट असा फटका मंडळी गौरवाच्याकडनं. पुढचा चेंडू पुन्हा एकदा आणि आता चेंडू सरळ एकच्या दिशेने टोटावलेला आहे. पाहूया सीमा पार, 4 धावा. जबरदस्त अशी फटकेबाजी. तुषाराचा पुढचा चेंडू फॉलो थ्रू मध्ये क्षेत्ररक्षण करण्याचा प्रयत्न. या गचाल क्षेत्ररक्षण होते ते रोशन कडून आणि अशा तऱ्हेने समालोचन कक्षाकडे सरळ सरळ चौकार येतोय. 4 धावा, पंचांचा इशारा. चांगला खेळून काढलेला चेंडू. ओ क्षेत्ररक्षणाची चुकी नाही तेथे, थोडासा आउटफील्ड मध्ये खरा. खूपच सुंदर फटका म्हणेल. चेंडू गॅप मध्ये जातोय. पाहूया कुठल्याही प्रकारचे चान्स नाही. 1 बाउन्स, सीमा पार, 4 धावा, पंचांचा इशारा. प्रत्येक सामन्यामध्ये जो गाभा असतो तो म्हणजे बॅट्समन. तर असं उत्कृष्ट बॅट्समन या संपूर्ण सिरीजमध्ये ज्यांनी उत्कृष्ट बॅटिंग केली तर ते पारितोषिक देण्यासाठी मी विनंती करतो की अमेय घनश्याम पाटील आणि कमलाकर किनी यांनी समोर यायचं आहे. उत्कृष्ट असे फलंदाज संपूर्ण सिरीजमध्ये आपण बघितले की ज्यांनी उत्कृष्ट आपल्या फलंदाजीच्या जोरावर सामने विन करून दिले, आपल्या संघाला 1-1, 2-2 पॉईंट्स मिळवून दिले. त्यात अनेक खेळाडू होते. यामध्ये आशिष पाटील आहे ज्याने 126 धावा या संपूर्ण टुर्नामेंटमध्ये बनवल्या. तसेच विशाल पाटील आहेत ज्यांनी 140 धावा आपल्या संघासाठी मिळवल्या. मात्र JK रियल टायगरमधून ज्यांनी बाजी मारली 166 धावा या संपूर्ण टुर्नामेंटमध्ये ज्यांनी बनवल्या, हे पारितोषिक जात आहे गौरव कमलाकर पाटील, बेस्ट बॅट्समन. तसंच 150 पेक्षा जास्ती धावा जमवल्यामुळे कमलाकर पाटील जे माजी खेळाडू आहेत त्यांच्याकडून गौरव कमलाकर पाटील यांना 1000 रुपयाचं रोख पारितोषिक देण्यात येत आहे. जोरदार टाळ्या.